दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। उपजला भावो तुझे कृपे सिद्धे जावो। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम। प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं। ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं। पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा। विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा। नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या। दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। विठ्ठला कदा नुपजो नारायणा। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज। स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा। सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नाम संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे। अभंग 4 चरणांचा आहे। मागणीपर प्रकरणातला आहे। सगळ्यांच्या परिचयाचा आहे। सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात एक सात्विक मागणी केलेली आहे। आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या भक्तीच्या संबंधानं जो अत्यंत निष्कपट असा भाव निर्माण झालेला आहे, तो भगवंताच्या संबंधानं निर्माण झालेला भाव हा सिद्धीला पोहोचावा याकरिता आवश्यक असलेल्या अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी या अभंगातून तुकोबाऱ्यांनी केलेली आहे। विठ्ठला अभंगातून तुकाराम महाराजांनी अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी केलेली आहे। आमचं अंतःकरण स्थिर असावं या अंतःकरणाकरता तुकाराम महाराज मागणी करतात। आणि ते स्थिरता कशा करता पाहिजे तर तुझ्या भक्तीच्या संबंधानं अंतःकरणात जो भाव निर्माण झालाय, पण निर्माण झालेला भाव हा सिद्धीला जावा याकरता, म्हणजे निर्माण झालेला भाव हा पूर्णतेकडे जावा याकरता जे अंतःकरण स्थिर असलं पाहिजे त्या अंतःकरणाच्या स्थिरतेकरता तुकाराम महाराज या अभंगातून मागणी करतात। अख्खा अभंग जर तुम्ही तपासलात बहुतेकांच्या परिचयाचा आहे तर या अभंगात अंतःकरण असा शब्द तुकाराम महाराज कुठंच वापरत नाहीत, पण तरी अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी करतात हे नक्की आहे। अंतःकरण शब्द वापरलेला नाहीये, पण अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी केली आहे। मग अंतःकरण शब्द न वापरता अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी आहे हे आपण कशावरून म्हणायचं? सोपं आहे। अंतःकरण हा शब्द जरी वापरला नसला तरी ज्या घटकांना मिळून अंतःकरण तयार होतं त्या प्रत्येक घटकाची मागणी या अभंगात तुकोबाऱ्यांनी केलेली आहे। विठ्ठला अंतःकरणाचा जर आपण
विचार केला आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपण बघितलं तर अंतःकरणाचे 4 घटक केलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत. अंतःकरण म्हणजे एकटं काही नसतं. अंतःकरण 4 घटकांनी तयार होत असतं आणि ते 4ही घटकांचा विचार जर सांगायचा झाला तर प्रत्येकाच्या ठिकाणी ते 4 घटक आहेत आणि त्या 4ही घटकांना मिळून अंतःकरण तयार होत असतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 घटकांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे? अंतःकरण आहे. पहिलं काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 घटक आहेत. पहिला घटक काय आहे? मन. दुसरा घटक बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार आणि चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं काय आहे? मन, दुसरं बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार आणि चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं काय आहे? मन. दुसरं काय आहे? बुद्धी. तिसरं काय आहे? चित्त आणि चौथं अहंकार. चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढे जात नाही. आत्ताशी तर सुरुवात झाली की नाही, ते हेच तर सगळं आलं पाहिजे. पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं आणि चौघाचं मिळून काय? अंतःकरण. याला शास्त्रानं अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या प्रत्येक घटकाकडे तत्वज्ञानानं एक एक जबाबदारी दिली आहे आणि हे प्रत्येक घटक जेव्हा आपली जबाबदारी पूर्ण करतं तेव्हा केलेलं कार्य अंतःकरणानं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठला केलेलं कार्य अंतःकरणानं कधी म्हणायचं? जेव्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी पूर्ण केली आहे आणि या चौघांचं मिळूनच आपल्याला अंतःकरण तयार होत असतं, जे प्रत्येकाच्या ठिकाणी उपलब्ध आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी उपस्थित आहे. एकटं अंतःकरण काहीच करत नाही. अंतःकरण कार्य करण्याकरता अंतःकरण म्हणून काहीच करत नाही, पण ह्या 4ही घटकांचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्यांनी केलेलं कार्य हे त्यांनी केलं असं न म्हणता त्या अंतःकरणानं केलं असं आपल्याला म्हणावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर या उत्सवाचं उदाहरण घ्या ना. या उत्सवामध्ये अनेक जबाबदाऱ्या भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येकाकडं ज्याची त्याची एक जबाबदारी सुपूर्त केलेली आहे. महाराजांनी ज्याच्याकडं जी काही जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी त्यानं पूर्ण करायची. कुणी मंडपाची जबाबदारी असेल, कुणी सतरंज अंथरण्याची जबाबदारी घेतली असेल, कुणी स्वयंपाकाची जबाबदारी आहे, कुणाकडं तरी साऊंड सिस्टीमची जबाबदारी आहे, कुणाकडं तरी आलेल्या पाहुण्यांच्या चहापाण्याची व्यवस्था आहे, कुणाकडं तरी कीर्तनकाराची व्यवस्था आहे. ही प्रत्येकाची दिलेली व्यवस्था प्रत्येकानं पूर्ण करायची आणि सगळ्यांना दिलेली व्यवस्था ज्यानं त्यानं आपली जबाबदारी पूर्ण केली की उत्सव चांगला झाला असं लोक म्हणतील. पण कुणाचा उत्सव? कुणाचा चांगला झाला? गुरुकुलाचा. आता गुरुकुलानं उत्सवाकरता काय केलं मला सांगा? काहीच केलं नाही. उत्सवाकरता केलं कुणी? ज्याच्याकडे जबाबदारी दिलं होतं त्यानं. पण म्हणत असताना उत्सव कुणाचा म्हटलो आपण? गुरुकुलाचा. त्याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे प्रत्येक जण आपापली जबाबदारी पूर्ण करतं, पण नंतर केलेलं कार्य त्यांनी केलं असं म्हणता येत नाही. ते कुणी केलं? अंतःकरणानं केलं असं म्हणावं लागतं. विठ्ठला प्रत्येकाला दिलेली जी जबाबदारी आहे ती स्वतंत्र जबाबदारी तर ते पार पाडतात, पण प्रत्येकाला एकामेकाला सहकार्य करून कार्य करावं लागतं. तेव्हा ते अंतःकरणानं सिद्ध झालं असं आपल्याला म्हणता येतं. प्रत्येकाची स्वतंत्र जबाबदारी आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी तत्वबोध नावाच्या आपल्या तात्विक ग्रंथामध्ये या प्रत्येकाची जबाबदारी भिन्न भिन्न सांगितलेली आहे. मनाकडे काय जबाबदारी आहे तर त्यांनी सांगितलंय मनोसंकल्प विकल्पात्मकः. मनाकडे एक जबाबदारी आहे संकल्प करणं आणि विकल्प करणं. संकल्प म्हणजे सम्यक कल्पना म्हणजे चांगल्या कल्पना आणि विकल्प म्हणजे विकृत कल्पना म्हणजे वाईट कल्पना. एवढं सोपं आहे. सम्यक कल्पना म्हणजे चांगल्या कल्पना. चांगल्या कल्पना करणं कुणाचं काम आहे? मनाचं. आणि विकृत कल्पना म्हणजे वाईट कल्पना करणं तेही कुणाचं काम आहे? मनाचंच. म्हणजे चांगल्या किंवा वाईट या दोन्ही पद्धतीच्या कल्पना करणं हे मनाचं काम आहे. एखादा पदार्थ, एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर उपस्थित झाल्यानंतर त्या एकाच पदार्थाच्या संबंधानं भिन्न भिन्न भावना निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. मनाचं काम एवढंच मनाचं काम आहे, बाकी काही नाही. एकच पदार्थ आहे पण त्या एका पदार्थाच्या संबंधानं वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण होतात की नाही? एकच पदार्थाच्या संबंधानं भिन्न भिन्न भावना निर्माण झाल्या. त्या वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण करून दिल्या कुणी? त्या मनानं निर्माण करून दिल्या. उदाहरणार्थ डोळ्यासमोर गुलाबजाम आलं. डोळ्यासमोर गुलाबजाम आला तर त्या गुलाबजामकडे पाहिल्यानंतर सगळ्यात अगोदर 2 भावना निर्माण होतात. कोणत्या? खावा की खाऊ नये. बरोबर? जास्तीत जास्त हा प्रश्न कोणाला पडतो?
बस ज्याला डायबिटीज आहे त्याला ते शुगरवाल्यांना हा प्रश्न पडतो, खावा की खाऊ नये. कमीत कमी 2 प्रश्न निर्माण झाले. मनाने कमीत कमी 2 भावना तुमच्या समोर निर्माण करून दिल्या. आता हा खायचा की खायचा नाही, खाऊ की नको खाऊ, हे 2 प्रश्न निर्माण झाले. बरं, काहीतरी याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. ज्याच्या ठिकाणी खाऊ असं उत्तर मिळतं ना, त्याला पण परत प्रश्न निर्माण होतात. एकच खाऊ की 2 खाऊ? बरं, 2 खाऊ असं म्हटलं तर परत त्याला प्रश्न निर्माण होतात. 2 चालतील का अजून 2वर 2 खाऊ? हे अनेक प्रश्न जे निर्माण झाले ना, हे सगळ्या शंका निर्माण करून देणं, या सगळ्या भावना निर्माण करून देणं, हे कुणाचं काम ठरलं? मनाचं काम ठरलं. माझ्या एका वाक्यात जर मला मनाचं काम सांगायचं ठरलं तर मी असं सांगेन, मन काय काम करतं? काहीच नाही. अंतःकरणामध्ये गोंधळ घालून देण्याचं काम मन करतं. बस एवढंच मनाचं काम आहे. काय करतं ते? गोंधळ घालून देतं. अनेक अनेक संकल्पना एकाच गोष्टीच्या संबंधानं एकाच वेळेला निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. मग आता अंतःकरणात गोंधळ कोणी घातला? कोणी घातला बोला जरा? मनाने. आता मनाने घातलेला गोंधळ कोणाला तरी सोडवावा लागेल की नाही? तर तसाच तर गुंतागुंत ठेवून जमणार नाही. कोणाला तरी त्यातून सोडवणूक करून द्यावी लागेल. मग सोडवणूक कोण करून देतं? या अनेक भावनांच्या पैकी निश्चय करून देणं किंवा निर्णय करून देणं ही जबाबदारी बुद्धीची असते. जे आपलं दुसरं तत्व आहे. बुद्धी ही निश्चयात्मिक हा. बुद्धीकडं निश्चय करून देणं किंवा निर्णय करून देणं हे काम आहे. म्हणजे गुलाबजाम समोर आल्यानंतर खाऊ किंवा नको खाऊ असे 2 प्रश्न निर्माण झाले तर तू खा किंवा नको खाऊ हा निर्णय कोण करून देते? बुद्धी करून देते. हा निर्णय बुद्धी करून देते. संध्याकाळी गावात कीर्तन आहे, कीर्तनाला जाऊ की नको जाऊ? मग हे 2 प्रश्न पडल्यानंतर उत्तर कोण देतं? बुद्धी देतं. काय उत्तर देतं? बाबा काही नाही, गावामध्ये कीर्तन आहे, आज शेवटचा दिवस आहे, आज गेलंच पाहिजे म्हणून तुम्ही कीर्तनाला जा. हे कोणी सांगितलं? बुद्धीनं. आणि बऱ्याच दिवस झाले तुम्ही घरी नव्हते, आजच कुठं घरी आहात आणि कुठं कीर्तनाला निघालात? घरीच बसा. हे उत्तर कोणी दिलं? बुद्धीनंच दिलं, पण त्याच्या नाही. म्हणजे प्रत्येकाला अनुभव आहे, मी स्पष्ट करायची गरज नाही. बुद्धीनंच दिलंय उत्तर, पण त्याच्या बुद्धीनं दिलंय. कुणाच्या तरी बुद्धीनंच दिलं की नाही? म्हणजे निर्णय करून देणं हे कुणाचं काम आहे? बुद्धीचं काम आहे. गोंधळ घालून दिलं, अनेक भावना निर्माण करून दिल्या त्या मनानं, आणि त्या गोंधळातून मोकळं करून दिलं किंवा निर्णय करून दिला तो बुद्धीनं. आता बुद्धी पण निर्णय देते ते कुणाच्या जीवावर? बुद्धीनं निर्णय दिला तो कुणाच्या जीवावर? तो चित्ताच्या जीवावर निर्णय दिला. चित्ताचं काम काय आहे? चित्त स्मरणीयम स्यात्, म्हणजे अगोदर घडलेल्या घटनांच्या संबंधाने जो आपला अनुभव आहे किंवा जे संस्कार आहेत त्या सगळ्या संस्कारांना साठवून ठेवण्याचं काम कुणी केलं? चित्तानं. आणि पुन्हा ती वस्तू समोर आल्यानंतर त्या वस्तूच्या संबंधानं ते पुन्हा स्मरण करून द्यायचं, आणि स्मरण करून दिल्यानंतर त्याच्या आधारावर बुद्धी काय करते? निर्णय देते. म्हणजे स्मरण करून देणं हे चित्ताचं काम आहे. आणि आत्तापर्यंत हे सगळं जे घडतंय ते सगळं घडलेलं माझ्यासाठी चांगलं आहे की माझ्यासाठी वाईट आहे, यातला जो मीपणा आहे हा जागा करून देण्याचं काम कुणाचं आहे? अहंकाराचं. म्हणजे मीपणाची जागृती करून देणं हे अहंकाराचं काम आहे. मागे झालेल्या घटनांचं स्मरण करून देणं हे चित्ताचं काम आहे. सगळ्या गोंधळातून निर्णय करून देणं हे बुद्धीचं काम आहे. आणि सगळा गोंधळ घालून ठेवणं हे मनाचं काम आहे. एकमेकाच्या हातात धरून काम करावं लागतं. एकट्याला काहीच करता येत नाही. अगदी प्रपंच जरी करायचा म्हटला तरी सगळ्यांना एकमेकाशी सम्मिलित होऊन काम करावं लागतं. आणि परमार्थ जरी करायचा म्हटला तरी त्यांना एकमेकाचं सहकार्य अपेक्षित असतं. एकट्या मनाला काहीच करता येत नाही, एकट्या बुद्धीला काहीच करता येत नाही. जोपर्यंत बुद्धी मनाला, मन बुद्धीला, मन चित्ताला, चित्त मनाला किंवा हे सगळे एकमेकाला जोपर्यंत सहकार्य करत नाहीत तोपर्यंत आपल्याकडून कार्य घडतच नाही. म्हणून या चौघांचं एकत्रीकरण गरजेचं आहे. देवापर्यंत जरी पोचायचं ठरलं तरी नुसतं मन काम करू शकत नाही, त्याला सहकार्य इतरांचं लागतं, तरच ते भगवंताच्या पर्यंत पोहोच करतं. मनाचे संकल्प
हरीच्या मारी देवरी जाती सिद्धी कधी जरी राहे बुद्धी याचे पायी. म्हणजे हे एकामेकाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत अगदी भगवंतापर्यंत पण पोहोचता येत नसेल तर अंतःकरणात निर्माण झालेला भाव तोही देवापर्यंत सिद्ध व्हावा याकरता देवाकडेच त्या अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी केली आहे. तुकाराम महाराजांनी या सगळ्या तत्वांच्या पैकी तुम्ही पहा ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अभंगाचा विचार केला तर पहिलं आणि दुसरं या दोन्ही चरणामध्ये सगळ्या अंतःकरणाच्या घटकांचा विचार तुकोबारांनी केलाय. दुर्बुद्धी ते मना यात कोण आहे? बुद्धी आहे आणि मन आहे. दुर्बुद्धी ते मना यात बुद्धी आणि मन आहे. कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. इथं कोण आहे? चित्त आहे. म्हणजे पहिल्या चरणात मन आणि बुद्धी झाली, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात चित्त झालं. अहंकार कुठं आहे? अहंकार कुठं आहे? याच्यामध्ये आता मज ऐसे करी यामध्ये मज हा जो शब्द आहे ना तो अहंकार दाखवणारा शब्द आहे. म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौघांच्याही संबंधानं तुकोबाऱ्या मागणी करतात आणि त्यापैकी बुद्धी तत्वाला तुकाराम महाराजांनी हाताशी धरलंय पहिल्यांदा. कारण ती निर्णय करणारी आहे की नाही? निर्णय करणारी आहे. इतर भरपूर माणसं असतात पण आम्हाला कोण पाहिजे असतो? ज्याच्या हातात निर्णय आहे, ज्याच्या हातात निर्णय देण्याची क्षमता आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. तुकाराम महाराजांनी पण जिच्या हातात निर्णय देण्याची क्षमता आहे त्या बुद्धीला जवळ केलंय आणि बुद्धीला अनुसरूनच तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात मागणी केली. कारण हे बुद्धी तत्व अत्यंत महत्वाचं तत्व आहे. भगवंतानं हे बुद्धी तत्व उदार अंतःकरणानं प्रत्येकाला दिलेलं आहे. ही भगवंताची उदारता मोठी आहे. प्रत्येकाला भगवंतानं बुद्धी दिली की नाही मला सांगा? बुद्धी प्रत्येकाला आहे की नाही? हो नाही बोला जरा. अशा मानाबिना हलवा जरा मला कळू द्या. आहे की नाही बुद्धी प्रत्येकाला? प्रत्येकाला बुद्धी भगवंतानं दिली आहे. कोण उठून मला इथं असं सांगल की मला बुद्धी नाही म्हणून? सांगायची श्रीगुरु म्हणतात की नाही सांगायला बुद्धी पाहिजे हे तर खरंच आहे. पण जरी एखाद्यानं उठून असं सांगितलं ना की मला बुद्धी नाही तरी पण मी असं म्हणेन की एवढ्या लोकात उठून उभं राहायचं आणि सांगायचं मला बुद्धी नाही एवढी तर बुद्धी आहेच की नाही? बुद्धी आहेच, बुद्धी नाही असा कोणीच माणूस नाही. अगदी सामान्य भाषेत बोलायचं झालं तर बुद्धी म्हणजे अक्कल. आणि भगवंतानं कुणाला अक्कल दिली नाही मला सांगा? प्रत्येकाला अक्कल दिलेली आहे. प्रत्येकाला अक्कल भगवंतानं दिलेली आहे. मी गमतीनं म्हणत असतो एखाद्याला कसलीच अक्कल नाही समजा, कसलीच नाही, पण कमीत कमी
खायची तर अक्कल आहे की नाही? कोण असा आहे की ज्याला खाण्याची पण अक्कल नाही? हा, खाण्याची तरी अक्कल प्रत्येकाला आहे. मी थोडंसं वातावरण बघून, अलीकडचं वातावरण, सगळंच वातावरण बघून हे वाक्य मला उलटून म्हणावं असं वाटतं. प्रत्येकाला खाण्याची अक्कल आहे असं म्हणण्यापेक्षा ज्याला अक्कल आहे त्यालाच खाता येतं. आता हे लावायचं कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण ज्याला अक्कल आहे त्यालाच खाता येते, सगळ्यांचं काम नाही. हा, म्हणजे अक्कल खाण्यापुरती का होईना देवानं दिली असेल तर भगवंतानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. आता त्या बुद्धीचा वापर आम्ही कसा करतो त्याच्यावर अवलंबून त्या बुद्धीचे दोन स्तर मानले गेलेले आहेत. ज्याची बुद्धी केवळ सत्कर्मच करणारी असते त्या बुद्धीला आपण सद्बुद्धी म्हणतो, आणि जी बुद्धी केवळ दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते त्या बुद्धीला आपण दुर्बुद्धी असं म्हणतो. जी बुद्धी नेहमी सत्कर्म करते मग तिला सद्बुद्धी म्हटलं, आणि जी बुद्धी केवळ दुष्प्रवृत्ती करे किंवा दुष्कर्माकडे प्रवृत्त होते मग त्याला आम्ही दुर्बुद्धी असं म्हटलं. आणि सकल समाजाचा विचार करता ज्याच्याकडे दुर्बुद्धी आहे किंवा ज्याची बुद्धी दुर्बुद्धी आहे त्याला समाज जवळ करत नाही, पण सद्बुद्धीवानाचा मात्र पुरस्कार होतो. बुद्धीच आहे, दोन्ही ठिकाणी बुद्धी आहे, पण दुष्ट प्रवृत्तीची असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीला कोणी जवळ करत नाही, त्याला कोणी ध्यानातही ठेवत नाही. बुद्धी दोन प्रकारची आहे. सद्बुद्धीवानाला मात्र प्रत्येक जण ध्यानात ठेवतो. तसा ध्यानातच ठेवायचं जर म्हटलं तर सद्बुद्धीवान आणि दुर्बुद्धीवान दोघांना पण लोक ध्यानात ठेवतात. ध्यानात ठेवत नाही तसं नाही, पण दोघांचे प्रकार वेगवेगळे असतात. सद्बुद्धीवानाला पण लोक ध्यानात ठेवतात पण वेगळ्या पद्धतीनं, आणि दुर्बुद्धीवानाला पण लोक ध्यानात ठेवतात पण ते वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे हे अगदीच जर अवघड होत असेल तर मी एकदम सोपं करून सांगतो. लोक दोघांना ध्यानात ठेवतात. कुणाला? ज्यानं अख्ख्या गावाचं भलं केलंय लोक त्यालाही ध्यानात ठेवतात, आणि ज्यानं अख्ख्या गावाचं, हा बोला तुम्ही, वाटोळं म्हणा, ज्यानं अख्ख्या गावाचं वाटोळं केलेलं आहे त्याला पण लोक ध्यानात ठेवतात. आता दोघांना पण ध्यानात ठेवलंय, परंतु दोघांची ध्यानात ठेवण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. ज्यानं अख्ख्या गावाचं हित केलंय, भलं केलेलं आहे, गावच्या प्रगतीकरिताच ज्यानं आपली सद्बुद्धी वापरलेली आहे त्याच्या त्या सद्बुद्धीकडे पाहून लोक त्याला ध्यानात ठेवतात. अगदी त्याची आठवण जरी निघाली तरी लोक त्याच्याकरता चांगले चांगले शब्द वापरतील, पण ज्यानं गावाचं वाटोळच केलेलं आहे त्याचं जर नाव निघालंच तर लोक मंत्र वापरतात की नाही? हा, ते एवढे मोठे आहेत की मला इथं नाही तसे येतच नाहीत, पण इथं वापरता येत नाही. ते बोलतात, एखाद्याला ध्यानात ठेवतात, पण त्याच्या दुर्बुद्धीनं जरी ध्यानात ठेवलं तरी पण दुर्बुद्धीला चांगल्या शब्दात कुणी ध्यानात ठेवत नाही, म्हणजे दुर्बुद्धीला कुणी जवळ करत नाही, पण सद्बुद्धीला मात्र लोक जवळ करतात. अर्थात ती सद्बुद्धी प्रिय आहे, प्रत्येकाला आवडणारी आहे, आणि म्हणून दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी या दोन बुद्धींचा विचार केल्यानंतर प्रत्येकाला सद्बुद्धी जवळ करावीशी वाटते आणि दुर्बुद्धी नको अशी वाटत असते. बरं, आता सद्बुद्धी दुर्बुद्धी असा जर आपण दोन भेद केला तर नेमका सद्बुद्धी म्हणायचं कशाला हा एक मोठा प्रश्न आहे. दुर्बुद्धीचा विचार करीन, पण सद्बुद्धी कशाला म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कशाला सद्बुद्धी म्हणायची? कारण आपल्या दृष्टीनं जी सद्बुद्धी आहे ती वेगळी आहे, आणि संतांच्या दृष्टीनं जी सद्बुद्धी आहे ती वेगळी आहे. दुर्दैवानं झालंय असं की आपण ज्याला सद्बुद्धी मानतो त्याला संत सद्बुद्धी समजत नाहीत, आणि संत ज्याला सद्बुद्धी सांगतात ती आपण मानायला तयार नाही. कळलं तर बघा, नाही तर परत सांगतो. आपण ज्याला सद्बुद्धी मानतो त्याला संत सद्बुद्धी समजायला तयार नाहीत, आणि संत ज्याला सद्बुद्धी म्हणून सांगतात ती आपण सद्बुद्धी म्हणून स्वीकारायला तयार नाही. कारण संतांची सद्बुद्धी फार व्यापक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने विचाराल तर ज्ञानोबाऱ्या सद्बुद्धी कशाला म्हणतात? तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. बस एवढी एका अर्ध्या ओवीतच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. सद्बुद्धी कोणती? जी परमात्माची अवधी. ज्या बुद्धीला केवळ परमात्म्याचीच आवड आहे त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. विठ्ठला ज्या बुद्धीला केवळ परमात्म्याची आवड आहे ना त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हटलं जातं. आणि दुर्दैवानं केवळ परमात्म्याची आवड असलेल्यांची बुद्धी किती लोकांची आहे मला सांगावं? केवळ भगवंताकडेच प्रवृत्त होणारी बुद्धी किती लोकांची आहे? बुद्धी प्रत्येकाला आहे, पण प्रत्येक जणाची बुद्धी भगवंताच्या भजनाकडे जाते का मला सांगा? नाही नाही, भगवंताच्या भजनाकडे सगळी जात नाहीत. भगवंताच्या भजनाकडे जाणारी फार थोडी आहेत. मी गमतीनं असं म्हणत असतो, भगवंताच्या भजनाला लागलेली फार थोडी आहेत. भगवंताचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत, आणि जी थोडी भजन करणारी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत. फार कोणी भजन करत नाही. काही कोणी असं जरी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे आम्ही रात्रंदिवस म्हणू पण भजन रात्रंदिवस नाही.
भजन रात्रंदिवस काय कोण मोकळं मला सांगा ना. कोणी रात्रंदिवस भजन करत नाही. आमचं पक्क ठरलेलं असतं कीर्तन म्हणजे 7:30 ते 9:30च झालं पाहिजे, त्याच्या पलीकडे जाता कामा नये. मग ते आजचं असलं तरी ते आमचं ठरलेलं असतं. 6 ते 8 कीर्तन, 4 ते 6 हरिपाठ, 4 ते 5 काकडा, हे आमचं सगळं ठरलेलं असतं. ते दुर्दैवानं मला म्हणावं असं वाटतं, काकड्याची वेळ अलीकडं सकाळी 4 ते 5 आणि काकड्याला माणसं पण 4 ते 5 एवढंच झालेलं आहे बघा. कोण जातं मला सांगा ना, कोण जातं भजनाला, कोण जातं, जात नाहीत. जर लोकसंख्येचाच विचार करायचा झाला तर या परिसराची लोकसंख्या किती असेल, पण त्याच्या तुलनेत कीर्तनाला आलेले किती आहेत मला सांगा ना. याचा अर्थ हरिभजनाकडे प्रत्येकाची बुद्धी जात नाही. त्या संदर्भामध्ये आपली बुद्धी भगवंताच्या भजनाकडे जाणं हे आपल्याला कठीणच मानावं लागेल. विठ्ठला विठ्ठला सहज होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा खंत व्यक्त करतात, हरिबुद्धी जापे तो नारायण हरिबुद्धी जापे तो नारायण हरिबुद्धी जापे तो Ah
दुर्लभ हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याची बुद्धी हरी जपे तो दुर्लभ, तो सहजासहजी असा मिळत नाही. म्हणजे भगवंताच्या भक्तीकडे प्रवृत्त होणारी बुद्धी ही दुर्लभच आहे, दुर्लभच आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे ती दुर्बुद्धी नको अशी अपेक्षा करतात. याचाच अर्थ सद्बुद्धी पाहिजे अशी अपेक्षा आहे. दुर्बुद्धीला नको म्हटलं ना, मग त्याच्या तुलनेत कोण आहे? सद्बुद्धी. मग ती सद्बुद्धी आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला अपेक्षित आहे यात नवल नाहीये, आम्हाला अपेक्षित आहे यात नवल नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधानं चिंतन करत असताना असं म्हटलेलं आहे की पार्था बहुता परी, हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिका बहु वसू, जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. मग ज्ञानोबराय म्हणतात तैसी सद्बुद्धी, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी आहे परमात्माची अवधी. या सगळ्याचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय हे प्रत्येकाला दुर्लभ आहे. आणि म्हणून प्रत्येक जण सद्बुद्धीची अपेक्षा करतं. प्रत्येक जण म्हणजे कोण? प्रत्येक जण म्हणजे हे अपेक्षी जे विचारशुरी, हे शब्द ज्ञानेश्वरी सोडून दुसरं कुठेच मिळणार नाहीत. हे फक्त विचारशूर हा शब्द वापरलाय. ज्ञानवंत, बुद्धिमंत, बुद्धिवान, ज्ञानवान असे जे आपण शब्द वापरतो ना, त्या शब्दाला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय विचारशूर. विचारशूर म्हणजे जो चांगला विचार करण्यात शूर आहे. शूर फक्त समरांगणावरच असतो असं नाहीये, शूर विचारांमध्ये पण असतो, जो ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. आणि हे जे विचारशूर आहेत की नाही, ते विचारशूर सुद्धा आपली बुद्धी तल्लख राहावी याच्याकरता सारखे प्रयत्न करत असतात. अपेक्षी जे विचारशूर त्यांना अपेक्षा आहे. दुर्बुद्धीवानाला सद्बुद्धीची अपेक्षा असेल यात नवल नाही. ज्याच्याकडे थोडी सद्बुद्धी आहे ना, त्याला पण आपली सद्बुद्धी टिकावी अशी अपेक्षा आहे. कारण सद्बुद्धी पण नुसती आली म्हणजे राहत नाही, ती आल्यानंतर टिकवण्याकरता पण प्रयत्न करावे लागतात. आपल्याला थोडी पण निर्माण झाली तरी चालते, पण ती थोडी सद्बुद्धी सुद्धा निर्माण झालेली टिकवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. तशी ती टिकत नाही. आणि टिकवण्याकरिता एकमेव उपाय आहे, त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाशिवाय बुद्धी टिकत नसते. वारंवार अभ्यास करावा लागतो तरच बुद्धीची तल्लखता कायम राहते, अन्यथा ती टिकत नाही. मी साधं उदाहरण देतो. आपलं महिला मंडळ असं समजा एखाद्या बाजारात गेलं आणि बाजारात जर तुम्हाला एखादं भांडं आवडलेलं भांडं तुम्ही घेऊन आलात आणि ते आवडलेलं भांडं घेऊन आलात, ते इतकं आवडलं की आवडलं म्हणून 2 वर्ष वापरलंच नाही. आवडलं 2 वर्ष वापरलं नाही, तर तसंच ठेवलं. 2 वर्ष जर ते नवीन भांडं वापरलं नाही तर पहिल्या दिवशी त्याची जशी चकाकी होती ती 2 वर्षानंतर दिसेल का? मला सांगावं. नाही दिसत, बरोबर. 2 वर्ष दिसत नाही. मग 2 वर्षांच्या नंतर पुन्हा जर त्या भांड्याला तशीच चकाकी पाहिजे असेल तर काय करावं लागेल? बोला घासावं लागेल, बरोबर. मग घासल्यानंतर त्याची काय होईल? चकाकी आपल्याला पुन्हा मिळेल. न वापरता त्याला परत पाहिजे असेल तर काय करावं लागेल? चकाकी येण्याकरता घासावं लागेल. मला म्हणायचं आहे, सामान्य भांड्याची चकाकी कायम राहावी याच्याकरता जर ते घासावं लागत असेल तर बुद्धीची तल्लखता कायम राहावी याच्याकरता पण बुद्धीला घासणीच लावावी लागते. फक्त एवढंच की ती बुद्धीची घासणी ही अभ्यासाची घासणी लावावी लागते, अन्यथा ते टिकत नाही. बुद्धीला पण घासणीच लावावी लागते. अगदीच तुमच्या मनातच जर मला अजून स्पष्ट करायचं झालं तर मी असं म्हणेन की बऱ्याचशा क्षेत्रातली मंडळी जेव्हा आपापल्या क्षेत्रात उंचीवर जातात आणि त्यांचं एक विशिष्ट वय झालं की आपण त्यांना विचारतो तुम्ही इथपर्यंत कसं आलात, की मग ती मंडळी सांगतात इथपर्यंत आलो ते उगाच नाही आलो, बरीच. ते एवढं स्पष्ट करायचं होतं. बरीच घासावी लागली असं म्हणतात की नाही. मग काय बुद्धी मानायची आपण? बुद्धी घासावी लागते. म्हणजे बुद्धीला अभ्यासाची घासणीच लावावी लागते, तोपर्यंत बुद्धीची तल्लखता कायम राहत नाही. म्हणून त्या सद्बुद्धीची अपेक्षा केली आहे. विचारवंत पण अपेक्षा करतात. मी तुम्हाला नवल सांगेन. आता माझं तत्वज्ञानातलं MA कंप्लीट झालं या वर्षी. तर मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा मी विद्यापीठात, पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेतलं ना फिलॉसॉफीला, त्यावेळेला मला असं वाटलं बाबा माझ्यासोबत बरीच विद्यार्थी असतील. होते, पण पहिल्या परीक्षेला गेलो तेव्हा सगळे विद्यार्थी भेटले. एक 20-25 जणांनी आम्ही ऍडमिशन घेतलं होतं आणि सगळे पहिल्या परीक्षेला भेटले. नवल त्याचं असं होतं की परीक्षेला गेल्यानंतर जे सगळे माझ्या जवळचे विद्यार्थी मला भेटले, माझ्या स्ट्रीमचे म्हणजे फिलॉसॉफीचे,
दुर्दैवानं त्याच्यामध्ये एकही माझ्यासारखा नव्हता. म्हणजे माझ्यासारखा तिशीतला एकही नव्हता. सगळे 45च्या वरचे, सगळे 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 विद्यार्थी 45च्या वरते. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक मॅडम होत्या ज्यांचं वय 52 वर्ष होतं आणि त्या MA फिलॉसॉफी करत होत्या. कितव्या वर्षी? 52व्या वर्षी. म्हणजे त्यांची पहिली वेळ होती असंही नाही. याच्या अगोदर त्यांच्या 4 MA झालेल्या आहेत. MA इकॉनॉमिक्स झालं होतं, मराठी झालं होतं, संस्कृत झालं होतं आणि फक्त ते एवढं MA तत्वज्ञान राहिलं होतं. तेवढं म्हटलं यावर्षी करायला घेतलंय. मला म्हणायचं आहे एवढा सगळा अभ्यास झाल्यानंतर पण परत ती अभ्यास करते. कारण काय? बुद्धीची तल्लकता कायम राहावी म्हणून. ती अभ्यासानंच राहते. दुसरा कुठलाच पर्याय नाही. दुसरा कुठलाच पर्याय नाही. आपलं ज्ञान कायम टिकण्याकरता फक्त आणि फक्त अभ्यास पाहिजे. म्हणजे ते कायम टिकावं वाटत असेल तर. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या जलद येतात तेवढ्याच जलद त्या निघूनही जातात. तेवढ्याच गोष्टी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या कायम राहतात, तुकोबरायांच्या अभंग कायम राहतात, पण गाणीन कविता लवकर येतात आणि ते लवकरही जातात. ते लवकर जातात. पण ओव्या आणि अभंग यांचा केलेला अभ्यास कायम टिकत असेल तर कायम टिकणारा अभ्यास अतिशय चांगला. आणि तो अभ्यासानं, ते ज्ञान अभ्यासानंच मिळत असतं. ज्ञानाला दुसरा कोणताच शॉर्टकट नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विचारशूर सुद्धा त्या सद्बुद्धीची अपेक्षा करतात. आणि जेव्हा ती सद्बुद्धी आपल्या अंतःकरणात निर्माण होते तेव्हा निर्माण झालेली सद्बुद्धी फार डोंगरा एवढीच निर्माण झाली पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. ती सद्बुद्धी थोडी जरी असली तरी काम करते, पण ती निर्माण झाली पाहिजे एवढीच. एवढी एकच अट आहे. थोडीशी पण चालते, थोडीशी पण चालते. थोडी जरी सद्बुद्धी निर्माण झाली ना तरी ती परिणाम मोठा करून देते, परिणाम मोठा करते. पहा ना तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत पहा. जैसी दीपकळिका धाकुटी परे बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकोटी म्हणू नये. ज्ञानोबा म्हणतात दीपकळिका. मी पुन्हा तुम्हाला म्हणेन हा शब्द परत तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जसं विचारशूर कुठे मिळत नाही तसं दीपकळिका कुठे मिळणार नाही. तुम्ही त्याला ज्योत म्हणाल, दीपज्योत म्हणाल, अजून काय म्हणाल, पण दीपकळिका, दीपकळिका ज्ञानेश्वर महाराज वापरतात तो दिव्याच्या वरच्या ज्योतीचा आकार किती लहान आहे ते दाखवण्याकरता. ती कळिका म्हटलंय म्हणजे अत्यंत लहान तिचा आकार आहे. पण लहान आकार आहे म्हणून त्या ज्योतीला लहान म्हणून चालेल का? मला सांगा. चालत नाही. का? आकार जरी लहान असला तरी तेवढ्या विभागाला, तेवढ्या त्या रूमला, तेवढ्या त्या घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य त्या ज्योतीत आहे की नाही? मला सांगा. आहे. त्या ज्योतीच्या सामर्थ्याकडे जर आपण पाहिलं तर सामर्थ्य मोठं आहे, आकार लहान असला हरकत नाही ना, हरकत नाही. ज्ञानोबा दृष्टांत देतात आणिका सारिका बहु वसू जैसा न जोडे परिसू. बाकीची पण सगळे दगडच आहेत आणि परीस नावाचा पण दगडच आहे, बरोबर. पण बाकीची दगड मिळावी याकरता कोणी प्रयत्न करतं का? करत नाही. पण परीस मिळावा असं वाटतं की नाही? हो नाही बोला जरा. मला असं वाटू द्या की तुम्हाला वाटतंय म्हणून. परीस मिळावा वाटतो म्हणून. वाटतो ना. कीर्तन संपल्यानंतर घरी जाता जाता रस्त्यात आम्हाला परीस मिळावा असं वाटतं की नाही? ते जय विठ्ठल पर्यंतच राहू द्या, नंतर भेटत नसतं. परीस मिळावा प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. का वाटलं असं? त्या परिसाकडे एक स्वतंत्र सामर्थ्य आहे. काय? लोखंडाचं सोनं करणं. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, तुकाराम महाराज म्हणतात. या चरणाचा पण जर सखोल विचार करायचा झाला ना तर तुकाराम महाराजांच्या वचनानं ते जे परिस आहे ते फक्त लोखंडाचं सोनं करतं असं नाहीये. ते सगळ्याचं सोनं करतं, सगळ्या धातूंचं सोनं करतं. लोखंडाचं सोनं करतं असं काही नाही. ते सगळ्या धातूंचं सोनं करतं. फक्त उदाहरण प्रत्येक वेळेला लोखंडाचंच दिलं जातं. मग लोखंडाचंच का उदाहरण दिलं जातं? तुम्ही जर विज्ञानाच्या दृष्टीनं बघाल आणि जी काही धातूंची यादी आहे, मेटल्सची, धातूंची जी काही यादी आहे त्या यादीकडे जर तुम्ही बघितलं तर त्या धातूंच्या यादीमध्ये सगळ्यात निकृष्ट दर्जाचा धातू म्हणजे लोखंड आहे. म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाचा, सगळ्यात खालच्या दर्जाचा धातू म्हणजे कोण आहे? लोखंड आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुकाराम महाराज आदी करून सगळ्या संतांनी लोखंडाचं उदाहरण का दिलंय? त्यांचं मत असं आहे की जो सगळ्यात खालच्याचं सोनं करू शकतो तो वरच्यांचं तर सहज करू शकतो म्हटले. म्हणजे सगळ्या धातूंचं सोनं करेल, पण उदाहरण फक्त कोणाचं? लोखंडाचं. लोखंडाचं काय करतो? तो सोनं करतो. आता सोनं केलं म्हणजे काय केलं? लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलं? त्याचं मूल्य वाढवलं, मूल्य वाढवलं. लोखंडाचा बाजारातला भाव काय? लोखंडाचा हाच त्याचा भाव आहे की आपल्याला त्याचा भाव पण माहित नाही? भाव 65. नाही मी ते लोखंडाचं पुढचं नाही विचारलं.
तुम्ही लई जवळ जायला लागले. लोखंडाचा भाव काय 65 रुपये किलो, 70 रुपये किलो लोखंडाचा भाव. आणि त्याला आता परिसाचा स्पर्श झाला. आता सांगा भाव. आता त्याचं काय झालं? सोनं. आता त्याचा भाव काय झाला? तो तोळ्याचा झाला. लोखंडाचा सांगा किलोचा, सोन्याचा किलोचा सांगा. लोखंडाचा कशात सांगितला? किलोत ना. मग सोन्याचा पण किलोच सांगा ना, किती होईल? जय विठ्ठल पर्यंत करा, नंतर सांगा, मला हरकत नाही. 1 कोटी तर होईल की नाही? कमीत कोटीच्या वरच समजा, पण 1 कोटी कमीत कमी झाली की नाही त्याची? ज्याची किंमत आतापर्यंत 70 रुपये किलो होती, त्याची किंमत 1 कोटी रुपये किलो करणं हे सामर्थ्य कुणाचं आहे? परिसाचं आहे. परिसाचं सामर्थ्य आहे. आता असं समजा की ते परिस आपल्याला मिळत नाही, मिळतच नाही. परिस आपल्याला मिळतच नाही हे खरं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय, आणिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू अमृताचा लेशू. मला शेवटचा शब्द महत्वाचा आहे, दैवगुणे. दैवगुणे. दैवगुणे म्हणजे दैव योगाने, म्हणजे भाग्यवशात, म्हणजे आपल्या नशिबाने. तसा परीस मिळत नाहीच. पण ज्ञानोबराय म्हणतात, जरी दैवगुणे जर आपल्याला मिळालाच, जरी आपल्याला तो दैवगुणे मिळालाच, आपल्या भाग्यानं आपल्याला जर परिसाचा दगड मिळालाच, तर मला सांगा, मिळालेला दगड किती मोठा असला म्हणजे तो लोखंडाचं सोनं करील? किती मोठा पाहिजे? म्हणजे परिस एवढा तरी पाहिजे का तर तो लोखंडाचं सोनं करील? एवढा तरी? कसं काय एवढा तरी? एवढा तरी किती पाहिजे? तो काही नाही. एखादा बारीकसा खडा जरी परिसाचा मिळाला तरी चालेल. परिसाचा बारीकसा खडा जरी मिळाला तरी मोठ्यातल्या मोठ्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये निर्माण होणारी सद्बुद्धी ही थोडी जरी असली तरी परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं तिचं सामर्थ्य आहे, म्हणून ती महत्वाची आहे. एवढ्या करतात ती पाहिजे. सद्बुद्धी एवढ्या करता अपेक्षित आहे. बरं, हे नाही, ज्ञानोबाई लगेच दुसरा दृष्टांत देतात का अमृताचा लेशू पुन्हा दैवगुणे. अमृताचा, एखाद्याला अमर व्हावं वाटलं तर काय प्यावं लागेल? अमर होण्याकरता अमृत प्यावं लागतं. तिथं अमृत तुल्य काम करत नाही, ते अजिबात काम करत नाही. ते उगा नाव ठेवलंय अमृत तुल्य. ते अमृत तुल्य आहे की नाही हे प्यायल्यावरच कळतं. आणि बऱ्याचशा वेळेला ते कशाच्याच तुल्यच नसतं, पण तरी आम्ही नाव काय देतो त्याला? अमृत तुल्य. काय अमृत तुल्य? तात्याने ऐकलं तर नावच काढून टाकलं. म्हणून म्हटलं काय त्याला अमृत तुल्य म्हणायचं, मला सांगा ना. काय अमृताचे गुण त्याच्यात? पण काय कुणी एखाद्या तरी माणसानं नाव ठेवलं आणि आता सगळ्यांनीच त्याला अमृत तुल्य म्हणायची सुरुवात केली. बरं, तिथं अमृत तुल्य नाही काम करत. काय लागतं? अमृत लागतं. बरोबर. अमृत प्यावं की मग त्याला अमर होता येतं. आणि अमृत तसं मिळत नाही. अमृत तसं मिळत नाही, कारण मृत्यू लोकामध्ये अमृत नाहीच ना. अमृत इथं मृत्यू लोकात नाहीये. ज्ञानोबरायांच्या वचनानं अमृत स्वर्गात आहे. अमृत इथं नाही मिळत. ते कुठे मिळतं? स्वर्गात. अमृताची ठेवण, अमृताची ठेवा खाण इथं मृत्यू लोकामध्ये नाही, ते स्वर्गात भरपूर आहे. अमृत मृत्यू लोकात नाही, स्वर्गात आहे. नाही, मी खरंच सांगायला लागलो, माझ्यावर विश्वास ठेवा. अमृत स्वर्गात आहे. अगदी गादीवरून सांगतो, अमृत स्वर्गात आहे. एवढं सांगून पण विश्वास नसेल, माझी कुठलीच हरकत नाही. तुम्ही जाऊन पहा, तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला तिथं अमृत मिळेल. फक्त मिळालं की पुन्हा सांगायला या की बाबा हाय म्हणून, अमृत आहे म्हणून सांगायला या. आहे की नाही? अमृत कुठं? स्वर्गात मिळेल. इथं मिळणार नाही. पण पुन्हा तो शब्द आपल्याला घ्यायचा आहे, दैवगुणे. दैवगुणे. जर दैववशात तुम्हाला अमृत मिळालंच तर मिळालेलं अमृत किती लिटर प्यायलात की तुम्ही अमर व्हाल? लिटर लागत नाही, 1 थेंब पण पुरेसा आहे. 1 थेंब जरी अमृताचा पोटात गेला तरी त्याला आपल्याला अमर करता येतं. म्हणजे थेंबभर अमृत हा आकार लहान आहे, पण मनुष्याला अमर करणं हा त्याचा परिणाम मोठा असेल. तर ज्याप्रमाणे अमृताचा बारीकसा थेंब तुम्हाला अमर करू शकतो, त्याप्रमाणे अंतःकरणात निर्माण होणारी थोडीशी सद्बुद्धी परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकते. विठ्ठला म्हणून एवढ्या करता तुकाराम महाराजांनी त्या सद्बुद्धीला जवळ करत असताना सद्बुद्धीच हवी अशा पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. फक्त तुकाराम महाराजांनी शब्द वापरत असताना सद्बुद्धीला जवळ न करता निषेधाची भाषा केली. आणि अंतःकरणामध्ये मनानं जरी गोंधळ घातला तरी निर्णय करत असताना बुद्धीनं, दुर्बुद्धीनं प्रभावित न होता सद्बुद्धीनंच निर्णय द्यावा. याकरता दुर्बुद्धी नको अशी अपेक्षा करतात. पहिलं चरण. दुर्बुद्धी मना
ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुकाराम महाराजांनी या अभंगातून जी काही अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी केली आहे, दुर्बुद्धीच्या संबंधानं आपण चिंतन केलं, समग्र बुद्धी तत्व आपण पाहिलं, निर्णय देणारं तत्व आहे. त्याच्यामुळे त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणून स्वीकारावी, दुर्बुद्धी आपल्या अंतःकरणात नको अशी तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात मागणी केली. दुर्बुद्धी मनात नको म्हणजे काय आहे? दुर्बुद्धी मनात नको याचा अर्थ मनामध्ये जेव्हा अनेक संकल्प विकल्प निर्माण होतील तेव्हा त्या सगळ्या संकल्प विकल्पांकडे पाहिल्यानंतर बुद्धीने दुर्बुद्धीकडे प्रभावित न होता सद्बुद्धीच्या अनुसार निर्णय द्यावेत, म्हणजेच दुर्बुद्धी ते मना नको. आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी नको, मनामध्ये दुर्बुद्धी नको. ही पुन्हा मनाच्या स्थैर्याची पण मागणी आपल्याला स्वीकारता येते. कारण पुन्हा त्या परमेश्वराकडे मागणी करायची झाली तर मनाच्या स्थिरतेची मागणी करावी लागते. आता मन किती चंचल आहे वगैरे सगळं आपल्याला ठाऊक आहे, त्यामुळे त्याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही. मन अत्यंत चंचल आहे, परंतु त्या मनाची चंचलता जरी असली तरी बुद्धीकडे ते सामर्थ्य की त्याला ते स्थिर करू शकतं. म्हणून त्या मनामध्ये दुर्बुद्धी नको अशी मागणी केली. एवढंच आहे असं नाही. कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय चित्ती धरी म्हणजे तुझे पाय आमच्या चित्तामध्ये असावेत, ही चित्ता करता तुकाराम महाराजांनी मागणी केली. पाय कुठं पाहिजेत? चित्तात पाहिजेत. भगवान परमात्म्याचे पाय आपल्या चित्तामध्ये असावे अशी तुकाराम महाराजांची मागणी आहे. विठ्ठला आणि पाय या दोघांचा जवळजवळचा संबंध आहे की नाही. चित्त आणि पाय हे दोघे अत्यंत जवळचे, सगळ्यात संत वचनाप्रमाणे आपल्याला पाहता येईल की या दोघांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. माझे चित्त तुझ्या पाया आलाच आहे कार्तिक महिना जवळ. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. किंवा काय ते भोपाळ्यातला कुठला अभंग दुसरा नाही, चतुरातु शिरोमणीची सुरुवात काय? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही ठेवून धरून या बाही भवहा तारे दातारा. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. यात माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, यात पण हीच मागणी आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, असं काहीतरी करा की जेणेकरून तुमचे पाय आमच्या चित्तामध्ये राहतील. ही चित्ता करता मागणी आहे, चित्तात पायाची मागणी आहे. आणि हे कुणा करताय? आता मज ऐसे करी, हे माझ्या करता करा. का करा? आमच्या अंतःकरणात जो सात्विक भाव निर्माण झालेला आहे तो सिद्धीला जाण्याकरता करा. म्हणजे तुमच्या कृपेनं आमचा भाव सिद्धीला जावा याकरता चित्तामध्ये तुमचे पाय असावेत.
बुद्धी सद्बुद्धीकडे प्रवृत्त व्हावी, मनाची स्थैर्यता मिळावी आणि या सगळ्याच्या करून माझ्या अंतःकरणातला भाव तुमच्या कृपेनं सिद्धीला जावा. आणि हे एकदा का झालं की तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे आता लाभ नाही या परता ज्ञानेश्वर.